नमस्कार मंडळी. तर आता दिवाळीचं फराळ बनवायचं आहे, त्यासाठी लागणार आहे साजूक तूप. तर ते कसं बनवणार आहे हे पुढे व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता इथं छान ऊन पडलं होतं गॅलरीत. हरभऱ्याच्या डाळीला ऊन द्यावं म्हणून त्यासाठी डाळ उन्हासाठी ठेवली, ऊन द्यायसाठी ठेवली. आणि त्यानंतर इथं देवाराचा कलर खूप जास्त डल झालता, तर त्याला कलर देऊन त्याला देखील उन्हात असं वाळवण्यासाठी ठेवलं. आणि आपल्या चॅनलवर मी ह्या अगोदरी तुपाचा व्हिडिओ टाकलेला आहे. जर बघितला नसेल कोणी तर प्लीज चेकआउट करा, कारण तो फुल डिटेलमध्ये व्हिडिओ होता. आज काही जास्त डिटेलमध्ये शेअर करणार नाही, फक्त बनवती आहे. तर ज्यांनी बघितला नसेल हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जेव्हाही आपण तूप बनवतो ना, त्याच्यामध्ये थंड पाणी टाकल्याने लोणी पटकनी वरती येतं. तर इथे थंड पाणी टाकून मस्त असं साई मिक्सरला हलवून घेतली आणि त्याच्यानंतर मस्त असं लोणी वरती आलं. किती भारी लोणी आले. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर स्वच्छ पाण्याने आता लोणी काढून झाल्या परत एकदा स्वच्छ पाण्याने लोणी असं धुवून घेते, जेणेकरून कसल्याही प्रकारचा वास वगैरे यायला नको आणि तूप असं मस्त रवेदार झालं पाहिजे. आणि मला तर वरण भाताबरोबर खूप जास्त तूप आवडतं, म्हणून मला तूप हे शक्यतो मला घरामध्ये जर तूप नसेल तर मला चांगलं वाटत नाही. आणि मुलांसाठी पण हेल्दी तूप घरचं जर असेल तर खूपच छान. तर इथं तूप करण्यासाठी ठेवलं आणि त्याच्यामध्ये आज रविवार होता. तर म्हणलं चला तूप एकीकडं गॅसवरकडं पण लक्ष राहीन आणि तोपर्यंत रविवारचा बाजार होता, भाज्यांचा मार्केट होतं. तर म्हणलं भाज्या आणल्या होत्या, तर म्हणलं सगळ्या भाज्या व्यवस्थित क्लीन करून ठेवून देऊया. एकीकडं तुपाकडं पण लक्ष राहील आणि भाज्या पण नीट होतील. ह्या उद्देशाने भाज्या साफ करायला घेतले, पण इथं वेगळाच प्रकार घडला. म्हणतात ना, नजर हटी तर दुर्घटना घटी, असा काहीतरी प्रकार इथं माझ्याबरोबर घडला होता. वाईट खूप वाटत होतं, कारण अजून एक काम एक्स्ट्राचं वाढलं होतं. म्हणलं चला ठीक आहे, आता दिवाळीचं फराळ करायचं म्हणल्यावर पसारा क्लिनिंगच्या गोष्टी तर होणारच. म्हणलं ठीक आहे, ते पुसून क्लिनिंग केलं आणि परत एकदा भाज्या नीट करायला बसले. भाज्या फारशा आणल्या नव्हत्या, कारण आता गावाला जायचं होतं. तर म्हणलं आणून काय करायचं, फ्रीज उगाच खराब होईल आणि भाज्या देखील खराब होतील. आणि इथं मस्त तूप कडून झालं होतं. 1-1.5-2 तास लागले होते तूप कडवायला. आणि त्याच्यानंतर थंड होऊन दिलं आणि त्याच्यानंतर माझ्या अगोदरच्याच काचेच्या बरणीमध्ये ते तूप छान असं गाळणीने गाळून घेतलं. खाली अगोदरचं तूप होतं त्याच्यावरच हे परत तूप मी गाळलं होतं. आणि बघू शकता कसा पिवळा मस्त कलर आलाय तुपाला. आणि त्याच्यामध्ये तुळशीची पानंसुद्धा मी टाकले होते. ते शूट घ्यायचं राहून गेलं, पण तुळशीच्या पाण्याने स्मेल खूप छान येतो. त्यामुळे तुम्ही पण असं तूप नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या. बाय.